विद्यार्थी मित्रांनो, आपण कालच्या दशकेला लक्षणाशक्तीच्या प्रकाराला आपण सुरुवात केलेली आहे. लक्षणाशक्तीचे तसे मूळ दोन प्रकार पडतात: निरूढा लक्षणा आणि प्रयोजनवती लक्षणा. प्रयोजनवती लक्षणेचे पुन्हा दोन प्रकार पडतात: गौणी लक्षणा आणि शुद्धा लक्षणा. गौणी लक्षणेचे दोन प्रकार: सारोपा आणि साध्यवसाना. म्हणूनच मम्मटांनी काव्यप्रकाश या ग्रंथामध्ये लक्षणेचे 6 प्रकार सांगितलेले आहेत. ते 6 प्रकार म्हणजे हे आता मी जे सांगत आहे ते 6 प्रकार आहेत. प्रयोजनवती लक्षणेचे दोन प्रकार: गौणी लक्षणा आणि शुद्धा लक्षणा. शुद्धा लक्षणाचे दोन प्रकार: गौणी लक्षणाचे दोन प्रकार, सारोपा आणि साध्यवसाना. आणि शुद्धा लक्षणाचे 4 प्रकार, असे 6 प्रकार मम्मटांनी सांगितलेले आहेत. आपण मागच्या दशकाला गौणी लक्षणा म्हणजे काय तेही पाहिलेलं आहे. आणि गौणी लक्षणाचे दोन प्रकार जे आहेत, सारोपा आणि साध्यवसाना, या दोन्ही प्रकारांचा उदाहरणासह आपण विचार केलेला आहे. आज आपण शुद्धा प्रयोजनवती लक्षणाला आपण सुरुवात करत आहोत. तर शुद्धा प्रयोजनवती लक्षणेच्या संदर्भामध्ये मी मागच्या तासाला सांगितलेलं आहे, ज्या वाक्यात वाचार्थ आणि लक्षार्थ यांच्यात जेव्हा सादृश्य संबंध नसतात, गौणी लक्षणामध्ये सादृश्य संबंध असतात. वाक्यातले दोन्ही घटक सारखे असतात, दोन्ही घटक समान असतात, दोन्ही घटकामध्ये एकरूपता असते, दोन्ही घटकामध्ये तद्रूपता असते, दोन्ही घटकाचे गुण सारखे असतात. हे गौणी लक्षणामध्ये घडतं मुलांना. परंतु शुद्धा लक्षणामध्ये हे असं घडत नाही. ज्या वाक्यात वाचार्थ आणि लक्षार्थ यांच्यात जेव्हा सादृश्य संबंध नसतात, सादृश्य खेरीज जेव्हा संबंध निर्माण होतात, तेव्हा शुद्धा लक्षणा शक्ती तयार होत असते. तर उदाहरण आपण पाहिलेलं आहे. मी कालिदास वाचला या वाक्यामध्ये एक वाक्यता, तद्रूपता दिसून येत नाही, तर भिन्नता दिसून येते. म्हणून अनेक भिन्नता. तर मी कालिदास वाचला, नेमकं कालिदासाचं काय वाचलेलं आहे हे स्पष्टपणे सांगितलेलं नाही आणि स्पष्टपणे त्यातून व्यक्त सुद्धा होत नाही. दुसरं उदाहरण पाहून, कुसुमाग्रज वाचला. कुसुमाग्रजांनी प्रचंड प्रमाणामध्ये कविता लिहिलेल्या आहेत, कादंबरी लिहिलेल्या आहे, नाटक लिहिलेलं आहे. अशा प्रकारची विपुल ग्रंथसंपदा कुसुमाग्रजांनी लिहिलेला आहे. जो कोणी वाचक आहे तो वाचकाने काय वाचलेलं आहे नेमकं, हे अशा प्रकारची एक वाक्यता, एक सूत्रता, एक अर्थता त्यातून स्पष्ट होत नाही, सूचित होत नाही, ध्वनित होत नाही. म्हणून ही शुद्धा प्रयोजनवती लक्षणा आहे. आता शुद्धा लक्षणेचे 4 प्रकार पडतात: उपादान शुद्धा लक्षणा, लक्षणा, सारोपा आणि साध्यवसाना. जसं गौणी लक्षणामध्ये सारोपा आणि साध्यवसाना हे 2 प्रकार आहेत. शुद्धामध्ये सुद्धा सारोपा आणि साध्यवसाना आहेत. एक शुद्धा लक्षणाचे 4 प्रकार पडतात. पहिला आहे उपादान लक्षणा, दुसरा आहे लक्षणा, तिसरा आहे सारोपा लक्षणा आणि चौथा आहे साध्यवसाना. असे 4 प्रकार या ठिकाणी पडलेले आहेत. आता आपण शुद्धा लक्षणाच्या 4 प्रकारापैकी आपण पहिल्या प्रकाराला सुरुवात करणार आहोत. पहिल्या प्रकाराचं नाव आहे उपादान. तर उपादानलाच अजह लक्षणा असंही म्हणतात मुलांनो. अशा प्रकारचे प्रश्न MCQ जर परीक्षा झाली तर अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये येतात. तेव्हा आपल्याला पर्यायी नावं माहीत असणं गरजेचं असतं मुलांनो. पर्यायी नावं तुम्हाला केव्हा माहीत होतात,
जर तुम्ही वाचन जर केलात, अभ्यास जर केलात, वेगवेगळे संदर्भ ग्रंथ हाताळलात, याच विषयाची वेगवेगळी पुस्तकं जर तुम्ही वाचलात, तरच तुम्हाला पर्यायी नावं माहीत होतात, अन्यथा माहीत होणार नाहीत. ही अशा प्रकारची नावं गाईडमध्ये अपेक्षेमध्ये नसतात मुलांनो. तुम्ही बहुतांश विद्यार्थी गाईडचाच वापर करतात. गाईड हे फक्त पासिंग पुरतं असतं मुलांनो. तुम्हाला पास होता येईल त्यातून. पण अधिकचे मार्क्स जर मिळवायचे असतील तर मुळातून संदर्भ ग्रंथ तुम्हाला वाचावे लागतील, हाताळावे लागतील, किंवा ऑफलाईन वर्गामध्ये, आता परिस्थिती ऑफलाईन वर्गात येऊन ज्ञान ग्रहण करण्याची नाही, तर ऑनलाईन तरी तुम्ही रेग्युलर गुगल क्लासरूमला भेट देणे, ऐकणे, श्रवण करणे, लिहून घेणे, चिंतन करणे, मनन करणे, स्क्रीनशॉट काढणे आणि पुन्हा पुन्हा ऐकून त्याचे लिहून जर घेतला तरच तुम्हाला अधिकचे मार्क पडतात मुलांनो. तसा हा विषय गप्पा मारणारा हा विषय नाही. या विषयामध्ये गप्पा अजिबात मारता येत नाही. गप्पा मारण्याला थाराच नाही अजिबात मुलांनो. टू द पॉइंट सायन्स सारखं या अभ्यासपत्रिकेमध्ये लिहिणं अपेक्षित आहे. आणि असे जे विद्यार्थी अशा पद्धतीने लिहितात त्याच विद्यार्थ्यांना मार्क पडतात मुलांनो. आम्हाला दरवर्षीचा अनुभव असतो. पेपर शेटिंगच्या माध्यमातून किंवा पेपर तपासणीच्या माध्यमातून आम्हाला दरवर्षीचा अनुभव असतो आणि असे विद्यार्थी आम्हाला निदर्शनामध्ये येतात. आता आपण शुद्धा परिणती लक्षणाच्या प्रकाराला आपण सुरुवात केलेली आहे. त्यामधला पहिला प्रकार आहे उपादान. उपादानालाच दुसरं नाव आहे अजलक्षणा. उपादानालाच आणखी एक नाव आहे अजहत स्वार्था. उपादानाला अजलक्षणा, दुसरं नाव आहे आणखी अजहत स्वार्था. अशा प्रकारचे दोन नावं, या दोन नावाने उपादान लक्षणा ओळखली जाते. आता उपादान लक्षणा म्हणजे काय, आपण त्याचाही विचार करणार आहोत. शब्दाचा मुख्यार्थ बाधित असला तरी लक्षार्थामध्ये त्या मुख्यार्थाचा समावेश झालेला असतो, त्यास उपादान शुद्धा लक्षणा असं म्हणतात. शब्दामध्ये वाक्यामध्ये मुख्यार्थ बाधित असला तरी लक्षार्थामध्ये त्या मुख्यार्थाचा समावेश झालेला असतो, त्यास उपादान असे म्हणतात. उदाहरणार्थ, पानिपतावर 1.25 लाख बांगडी फुटली. पानिपतावर 1.25 लाख बांगडी फुटली. आता बांगडी या शब्दाला मी अधोरेखित केलेला आहे, बोल्ड केलेला आहे मुलांनो. या वाक्यामध्ये बांगडी हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, कारण बाकी वाक्यामध्ये जे इतर शब्द आहेत त्या इतर शब्दातून तो शब्द ऐकल्यानंतर वाचल्यानंतर एकच अर्थ व्यक्त होतो मुलांनो. या वाक्यातला बांगडी हा जो शब्द आहे, त्या बांगडी या शब्दातून एक अर्थ व्यक्त होत नाही. आणि एक अर्थ व्यक्त होत झाला, बांगडी म्हणजे काय, कंकण. पानिपतावर 1.25 लाख काकणं फुटली, असा अर्थ या ठिकाणी अपेक्षित नाही मुलांनो. हे वाक्य सर्रासपणे रूढ अर्थाने वापरलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये, पेशव्यांच्या काळामध्ये युद्धजन्य परिस्थिती ज्या ठिकाणी निर्माण झालेली आहे अशा ठिकाणी सांकेतिक सूचक पद्धतीने हे अशा प्रकारची वाक्ये, अशा प्रकारचे शब्द वापरले जातात आणि हे शब्द त्या काळामध्ये हे रूढ झालेले आहेत मुलांना. आता पानिपतावर 1.25 लाख बांगडी फुटली, बांगडीचा अर्थ शब्दशः आपल्याला या ठिकाणी घेता येत नाही. आणि बांगडी या शब्दातून मुख्यार्थ, प्रथमार्थ, सरळ अर्थ सुद्धा व्यक्त होत नाही. आपल्या शक्तीचं नाव आहे उपादान. शब्दाचा मुख्यार्थ बाधित असला तरी लक्षार्थामध्ये त्या मुख्यार्थाचा समावेश झालेला असतो, त्यास उपादान शक्ती असं म्हणतात. आता उदाहरण पाहिलं आपण, पानिपतावर 1.25 लाख बांगडी फुटली. तर बांगडी फुटणे म्हणजे वैधव्य निर्माण होणे, वैधव्य निर्माण येणे, वैधव्यता प्राप्त होणे, मरण पत्कारणे, मरण वाट्याला येणे असा अर्थ त्या ठिकाणी आहे मुलांनो. पानिपतावर 1.25 लाख बांगडी फुटली, पानिपतावर 1.25 लाख सैन्य मारले गेले असा त्याचा अर्थ आहे मुलांनो. या ठिकाणी
बांगडी या शब्दाचा जो मुख्य अर्थ आहे अभिधा शब्दशक्ती त्या ठिकाणी बाधित झालेली असली आहे, बाधित झालेली आहे, लपलेली आहे, झाकलेली आहे, परंतु ती लक्षार्थाकडे बोट दाखवलेली आहे मुलांना. लक्षार्थामध्ये त्या मुख्य अर्थाचा समावेश आहे. पहा, असे अनेक आपल्याला वाक्य सांगता येईल मुलांना. असे कोणतीही वाक्य सांगता येणार नाही. लक्षणा शब्दशक्ती ओळखणं फार अवघड आहे. ती समजून घेऊनच आपल्याला ओळखावी लागणार आहे मुलांना. दुसरं उदाहरण घेऊया आपण तुम्हाला समजण्यासाठी, परीक्षेत लिहिण्यासाठी आणि ही शब्दशक्ती अधिक समजण्यासाठी. मी आणखी 2-3 उदाहरण मी या ठिकाणी नोंदवलेले आहेत. दुसरं, दररोज 1000 गाडीची आवक आहे. काय? दररोज 1000 गाडीची आवक आहे. या ठिकाणी गाडी या शब्दाखाली मी अधोरेखित केलेलं आहे मुलांनो. दररोज 1000 गाडीची आवक आहे. या ठिकाणी गाडी हा जो शब्द आहे शब्दशः अर्थ आपल्याला घेता येणार नाही. शब्दशः या शब्दातून अर्थ बोध होणार नाही आपल्याला, अजिबात होणार नाही. दररोज 1000 गाडीची आवक आहे, पण ती गाडी कशी दररोज 1000 गाड्या कशाच्या येतात? त्या गाड्या काय उदाहरण किराणा मालाच्या आहेत, त्या गाड्या खताच्या आहेत, त्या मला कृषी मालाच्या आहेत. त्या गाड्यामध्ये काय खाद्य आहे याचा अर्थ काही असू शकतो मुलांना. इथे दररोज 1000 गाड्या उगीच येतात का? उगी येत नाहीत. काहीतरी येण्याचं काहीतरी कारण आहे, प्रयोजन होती. शुद्ध हा प्रयोजन होती लक्षणा. पहा, गाड्या येण्याचा काहीतरी हेतू आहे, गाड्या येण्याचं काहीतरी प्रयोजन आहे. प्रयोजनाशिवाय गाड्या येत नाहीत. प्रयोजन आहे म्हणजे त्यात काहीतरी मतितार्थ आहे, काहीतरी वेगळी काहीतरी त्यामधले सामान दडलेलं आहे मुलांना. पहा, एखादी लोखंडाच्या गाड्या असतील, एखाद्या खताच्या गाड्या असतील, औषधाच्या गाड्या असतील, डिझेल पेट्रोलच्या गाड्या असू शकतात मुलांनो, काही असू शकतं मुलांनो. बघा, दररोज 1000 गाडीची आवक आहे. 1000 गाडीची आवक आहे असं गाडी या शब्दाचा शब्दशः अर्थ या ठिकाणी आपण जर घेण्याचा जर प्रयत्न केला तर त्यातून काहीच हाती लागणार नाही मुलांनो. लक्षात आलं का? जेव्हा मुख्यार्थ या ठिकाणी बाधित झालेले आहे, पण लक्षार्थामध्ये त्यामध्ये सगळं काही लक्षार्थामध्ये समावेश झालेला आहे. दररोज 1000 गाडीची आवक आहे मुलांनो. तसं पानिपतावर 1.25 लाख बांगडी फुटली. आता हे जे 1.25 लाख सैनिकांना जे मरण आलेले आहे, मरण पत्करलेले आहेत, ते वेगवेगळ्या प्रांतातले आहेत. कोणत्या कारणामुळे ते मरण पावलेले आहे, कोणाकोणामध्ये युद्ध झालेलं आहे पानिपतावर, हे सुद्धा समजून घेण्याचं गरज आहे. म्हणजे असे असंख्य अर्थ या वाक्यातून, या शब्दातून व्यक्त होतात. एकच एक अर्थ व्यक्त होत नाही. एकच एक अर्थ कोणत्या शब्दातून व्यक्त होतो? तर अभिधा शब्दशक्तीतून एकच मुख्यार्थ आणि सरळ वाचार्थ एकच अर्थ व्यक्त होतो. परंतु लक्षणा शब्दशक्तीमध्ये एक अर्थ व्यक्त होत नाही. आणखी एक आपलं उदाहरण घेता येईल म्हणून. पथकात 100 घोडी होती. पथकात 100 घोडी होती. आता समजा एखादं पथक आहे, एखादं संचलन आहे, एखाद्या संचलनाचे पथक आहे, किंवा एखादी मिरवणूक आहे, किंवा एखाद्या सैन्याचं पथक आहे गस्त घालण्याचं, कुठलाही एखादा जल्लोष आहे. त्या जल्लोषामध्ये समजा दररोज 1000 गाडीची ते उदाहरण झालं आपलं. पथकात 100 घोडी होती. जशी घोडी असतात का मुलांना? घोडी स्वतःहून येतात का? घोड्यांना माहीत असतं एका ठिकाणी समजा पथक निघणार आहे, आपल्याला इतक्या वाजता जायचं आहे. त्या घोड्यांना वेळ माहीत नसते, घोड्यांना बोलता येत नाही, घोड्यांना त्यांची भाषा समजते. प्राणी हुशार असतात, चतुर असतात. परंतु आपल्या त्या पथकात जायचं आहे, या गावाला जायचं आहे, या गावात त्या ठिकाणी जायचं आहे, या ठिकाणी जायचं आहे, वगैरे काहीच माहीत नसते मुलांना. कारण त्या घोड्यावर कोणतीही घोडेस्वार बसलेला असतो, घोडेस्वार असतो, आणि तो घोडेस्वार त्या पथकात त्या घोड्यांना घेऊन येतो. 100 घोड्यांना घेऊन. 100 घोडी म्हणजे 100 घोडेस्वार त्या घोड्यावर बसलेले असतात. असा शब्दशः पथकात 100 घोडी होती. घोडी नाही, सोबत घोडेस्वार सुद्धा आहेत मुलांना. ते पथक समजा सैन्याचं पथक असेल, गस्त घालण्याचं पथक असेल, एखाद्या कार्यक्रमाचं असेल, एखाद्या जल्लोषाचं पथक असेल, कशाचंही पथक असू शकते मुलांना. त्यामुळे असा शब्दशः अर्थ त्यातून व्यक्त होत नाही. त्यातून वेगळा मतितार्थ आपल्याला लक्षणा शब्दशक्तीचा अर्थ आपल्याला या ठिकाणी स्वीकारावा लागतो मुलांना. अनेक अर्थ त्यातून व्यक्त होते म्हणून.
असं एकच एक अर्थ सांगितलेला नाही, भिन्न भिन्न वेगळे अर्थ. आपली शक्ती साहेब वाक्यामध्ये मुख्य अर्थ बाधित असून लक्षार्थामध्ये सारखेपणा नसतो. सादृश्याखेरीज जी अशा प्रकारची शक्ती शब्दशक्ती असते ती शुद्धा प्रयोजनाची शक्ती असते. आणि प्रत्येक शब्दामध्ये वाक्यामध्ये काहीतरी प्रयोजन दडलेलं आहे. म्हणून पथका 100 घोडी होती, 100 घोडी उगीच येत नसतात, काहीतरी कारण आहे, काहीतरी प्रयोजन आहे. आणि ते प्रयोजनासह अशा प्रकारची निर्मिती झालेली आहे. आता आपण दुसऱ्या शुद्ध प्रयोजनाची लक्षणांचा आपण पहिला प्रकार पाहिलेला आहे, आपण अभ्यासलेला आहे. उपादान त्याला म्हणतात. आणि त्याला दुसरं नाव आहे अजह लक्षण, आणखी एक नाव आहे अजहत स्वार्था. अशा प्रकारची वेगवेगळी 2 नावं आहेत. तर दुसऱ्या 4 प्रकारापैकी आपण दुसऱ्या प्रकाराचा विचार करणार आहोत. त्या प्रकाराचं नाव आहे लक्षण. लक्षणाशक्ती. लक्षणलाच जह लक्षण असं म्हणतात मुलांना. लक्षणाला काय म्हणतात? जह लक्षणा. आणि आणखी एक नाव आहे लक्षण शक्तीला जहत स्वार्था. जहत स्वार्था अशा प्रकारची याही शक्तीला 2 नावं दिलेली आहेत. ही शक्ती वेगळ्या दुसऱ्या 2 नावाने संबोधली जाते. आणि अशा प्रकारचे प्रश्नच परीक्षेमध्ये MCQला येऊ शकतात मुलांना. म्हणून अतिशय सूक्ष्म अभ्यास करणं गरजेचं आहे. मी जे बोलतो ते ऐकणे, लिहून घेणे किंवा स्क्रीनशॉट काढून आपण वहीत याच्या नोंदी करणे मुलांना. कारण हे PPT आहे. PPT ही मोजक्या शब्दामध्ये, कमी शब्दामध्ये PPT असते मुलांना. असं आपण जसं परीक्षेत लिहितो तसं परीक्षेत जसं लिहितो त्या पद्धतीने PPT नसते. PPT ही मोजक्या शब्दात असते आणि या PPTच्या मदतीने त्याचं विश्लेषण करावं लागतं मुलांना. असं तुम्ही एवढंच लिहून घेचाल, सरांनी एवढं सांगितलेलं आहे असं नाही मुलांना. कारण जे काही मी या PPTमध्ये लिहिलेलं आहे या PPTपेक्षा कितीतरी पद्धतीनं मला विश्लेषण करावं लागत आहे. मी जसं विश्लेषण करतो, मी जसं मांडणी करतो, मी जसं स्पष्टीकरण करतो वेगवेगळे उदाहरण घेऊन, तसं तुम्हाला ते परीक्षेत नोंदवावं लागणार. पण ते जे काही तुम्ही परीक्षेत लिहिणार आहात त्या लिहिण्याचा मूळ गाभा हा असणार आहे. मी जे या ठिकाणी PPTमध्ये लिहिलेलं आहे, नोंदवलेलं आहे, हा मूळ गाभा असणार आहे. या मूळ गाभ्याला अनुसरून तुम्हाला त्या प्रश्नाचं, त्या शक्तीचं तुम्हाला विश्लेषण करायचं आहे मुलांना. आता लक्षणाशक्ती यालाच जह लक्षणा किंवा जहत स्वार्था लक्षणा असंही म्हणतात मुलांना. आता शब्दाचा मूळ अर्थ म्हणजेच मुख्य अर्थ. शब्दाचा मूळ अर्थ म्हणजेच मुख्य अर्थ. आणि हा मुख्य अर्थ लक्षाताकडे बोट दाखवून स्वतः नाहीसा होतो. पहा, कारण लक्षणाशक्तीमध्ये अभिधा शब्दशक्ती नसते असं कधीच होऊ शकत नाही. लक्षणाशक्तीमध्ये मी मगापासून बऱ्याच वेळा सांगत आहे, लक्षणाशक्तीमध्ये अभिधा शब्दशक्ती असते. अभिधा शब्दशक्तीला चिटकूनच असे वर तोंड काढलेले असते लक्षणाशक्ती मुलांना. अभिधा लक्षणाशक्तीच्या पायावरच असा फडा काढलेली असते लक्षणा शब्दशक्ती. अभिधा शब्दशक्तीचा आधार घेऊनच लक्षणाशक्तीची चोच काढलेली असते मुलांना. म्हणून लक्षणाशक्तीमध्ये अभिधा शब्दशक्ती नसते असं म्हणणं फार धाडसाचं होईल आणि असं कदापि होऊ शकत नाही मुलांना. कारण पहा तुम्ही, आपण जेव्हा दुसरा मजला बांधतो तो दुसरा मजला हा पहिल्या मजल्याच्या वर बांधलेला असतो मुलांना. दुसऱ्या मजल्याचा पाया हा पहिला मजला असतो का? पहिला मजला न बांधता दुसरा मजला बांधलेला आहे असं जगात एकतरी उदाहरण आहे का? सांगा तुम्ही एखादं पाहिलं का? सांगा. असं होऊ शकत नाही मुलांना. जर 3 शक्ती अभिधा, लक्षणा, व्यंजना, पहिल्या शक्तीवर दुसरी शक्ती अवलंबून आहे आणि दुसऱ्या शक्तीवर तिसरी शक्ती अवलंबून आहे असंच असतं मुलांना. पायऱ्या सुद्धा पहा तुम्ही, किंवा वर्ग घ्या तुम्ही पहिल्यांदा पहा, तुम्ही 10वी पास झालात, नंतर 12वी पास झाला, एकानंतर एक पायऱ्या असतात मुलांना वर्गाची सुद्धा. फर्स्ट इयर पास झाला, सेकंड इयर पास झाला, थर्ड इयर, आता शेवटच्या ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या पायरीवर तुम्ही थांबलेला आहात. कारण शेवटच्या पायरीवर थांबता असताना तुम्हाला फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचा तो पाया आहे, बेस आहे आणि तो कॉन्क्रीट आहे, त्या आधारावरच तुम्ही थांबले आहात मुलांना. जे कोणी विद्यार्थी ज्यांना फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचा पाया नाही, ज्ञात नाही, ते विद्यार्थी थर्ड इयरला 100% गळू शकतात म्हणून, पडू शकतात म्हणून.
पाया चांगला असेल तर ते 100% पास होऊ शकतात, आणि त्याचा पाया जर मजबूत नसेल, त्यांना कुठला आधार जर नसेल, ज्ञानाचं समजा वाचन नसेल, ज्ञान नसेल, ते विद्यार्थी पास होऊ शकत नाहीत. तसंच या शक्तीचं सुद्धा आहे मुलांनो. कोणत्या शक्तीचं? लक्षणाशक्तीचं आहे. लक्षणाशक्ती ही अभिधा शक्ती शब्दशक्तीवर अवलंबून आहे. लक्षणाशक्तीचा पाया हा अभिधा शब्दशक्ती आहे. अशा प्रकारची शब्दशक्ती निर्माण होत असते मुलांनो. आता लक्षणा शब्दाचा मूळ अर्थ म्हणजे मुख्य अर्थ. शब्दाचा मूळ अर्थ म्हणजे काय? मुख्य अर्थ आहे. परंतु मुख्य अर्थ हा लक्षार्थाकडे बोट दाखवून स्वतः नाहीसा होतो. समाजामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या घटना होतात. माणसं अप्रत्यक्ष किंवा न कळत दुसऱ्याकडे बोट दाखवतात, असं करतात आणि निघून जातात. बस इशारा करतात, खुणा करतात. म्हणजे तो जे माणूस आपल्यापर्यंत जे आलेला आहे, त्या माणसाला कोणीतरी सांगितलं हा व्यक्ती आहे, या व्यक्तीकडे ही वस्तू आहे, त्याच्याकडे सगळं काही मिळू शकतं, हे कोणीतरी सांगितलेलं आहे मुलांना. कोणीतरी काय केलेलं आहे? सांगितलेलं आहे. म्हणजे प्रत्येक शब्दाला एक मुख्य अर्थ असतोच. परंतु मुख्य अर्थ हा लक्षार्थाकडे काय करतो? बोट दाखवतो. मी नाही त्यातली कडी लावा आतली, अशा प्रकारची एक मराठीमध्ये म्हण आहे मुलांना. मी नाही त्यातली कडी लावी आतली. म्हणजे जे काही भांडणं होतात त्याचा पाठीराखा कोणीतरी असतो मुलांना. कळ लावणारे जी भांडणं निर्माण होतात पण कळीशिवाय निर्माण होत नाहीत, त्याचा कोणीतरी वाली असतो. तो दिसत नाही, तो नंतर दिसतो मुलांना. तुम्ही जर शोध जर घेतला ही अशी घटना का घडली, कशामुळे घडली, काय कारण असू शकतं, काय प्रयोजन आहे, आपण तेच विचार करू. आपण लक्षणाशक्ती 2 प्रकार पडतात. निरूढ लक्षण आणि प्रयोजित लक्षण. प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी प्रयोजन दडलेलं असतं मुलांना. आता शब्दाचा मूळ अर्थ म्हणजेच मुख्य अर्थ. पण मुख्य अर्थ काय करतो? तो लक्षार्थाकडे बोट दाखवून स्वतः नाहीसा होतो, आणि त्यास काय म्हणतात? लक्षणाशक्ती असं म्हणतात. असे बरेच प्रसंग असतात. लोक सांगतात तिथे जातो म्हणतात, आणि त्याच्यासोबत कोणी नसते, पण त्या माणसाला ते ठिकाण, ती वस्तू, तो व्यक्ती कोणीतरी दाखवलेला असतं आणि दाखवून गायब झालेलं असतं मुलांना. असं शब्दशक्तीचं आहे मुलांना. अशा प्रकारच्या शब्दशक्ती काय म्हणतात? लक्षणा शब्दशक्ती असं. शब्दाचा मूळ अर्थ म्हणजेच मुख्य अर्थ. मुख्य अर्थ लक्षार्थाकडे बोट दाखवून स्वतः नाहीसा होतो, त्यास लक्षणाशक्ती असं म्हणतात. याची उदाहरणं आपण पाहूयात मुलांनो. उदाहरणार्थ, मिरवणूक घरावरून गेली. हे जी उदाहरण आहे लक्षणाचं आहे. मिरवणूक घरावरून गेली, कारण घर जे आहे, घर या शब्दावरच घरावरून हा शब्द तयार झाला मुलांना. घर हा शब्द मूळ शब्द आहे, पण तो मूळ शब्दाला वरून हा शब्द लागलेला आहे, जोडलेला आहे. त्यामुळे घर झाकून गेलेलं आहे मुलांना. झाकून गेल्यामुळे वरून या शब्दाकडे वरून त्याकडे बोट दाखवलेला आहे. मिरवणूक घरावरून गेली. मिरवणूक घरावरून जाते का मुलांना? घरावरून जात नसते. घरावरून जाता सुद्धा येत नाही. याचा अर्थ मिरवणूक ही दाराच्या समोरून गेलेली आहे. दार हा मूळ शब्द आहे. घर हे मूळ शब्द आहे. घराच्या समोरून मिरवून गेलेली आहे. अशा प्रकारचा भावार्थ, अशा प्रकारचा मथितार्थ आणि अशा प्रकारचे अर्थ वेगवेगळे निर्माण होतात. दुसरं उदाहरण पाहू आपण. दारावरनं हत्ती गेला. त्याच पद्धतीचं उदाहरण आहे. हत्ती दारावरून जाऊ शकत नाही. दारावरनं या शब्दाखाली मी अधोरेखित केलेलं आहे. दारावरनं हत्ती गेला म्हणजे दारावरून गेला, दाराच्या समोरून गेलेला आहे. जो मूळ शब्द आहे, जो मूळ मुख्य अर्थ आहे, मूळ अर्थावरच, मूळ शब्दावरच इमला तयार झालेला आहे. मला इमला तयार होणे म्हणजे काय? लक्षणा शब्द तयार झालेली आहे. अशा प्रकारची शब्दशक्ती म्हणजे लक्षणा शब्दशक्ती. तिसरा प्रकार आपण पाहणार आहोत. या शुद्धा प्रयोजित लक्षणाचे 4 प्रकार पडतात. 2 प्रकार पाहिलेत आपण. उपादान एक पाहिलेला आहे,
आणि लक्षणा पाहिलेला आहे. आता आपण सारोपा पाहणार आहोत. सारोपा आपण गौणी लक्षणामध्ये पाहिलेला आहे मुलांनो. गौणी लक्षणामध्ये सारोपा पाहिलेला आहे. सारोपा म्हणजे दोन वस्तूमध्ये, दोन घटनेमध्ये, दोन ठिकाणामध्ये गुण सादृश्य, त्याला आपण सारोपा गौणी लक्षण म्हटलं. आता ही शब्दशक्ती काय म्हणते पाहूयात. सारोपा मूळ शब्दाचा अर्थ वाचार्थ आणि लक्षात यांच्यातील सादृश्यावर अगर साधर्म्यावर अवलंबून असत नाही बा. नावं जरी सेम जरी असली त्या ठिकाणी गौणी काय आहे, दोन वस्तूमध्ये, दोन घटनेमध्ये, दोन प्रसंगामध्ये गुण सादृश्यता, गुण साम्यता त्यामध्ये आहे, पण इथं नाही मुलांनो. लक्षात घ्या, हे सादृश्याखेरीज मूळ शब्दाचा अर्थ वाचार्थ आणि लक्षात यांच्यातील सादृश्यावर अगर साधर्म्यावर अवलंबून असत नाही तर तो कार्य कारण भावावर अधिष्ठित असतो. या लक्षात घ्या. समजा मूळ शब्द किंवा वाक्य आहे, याचं वाचार्थ आणि लक्षार्थ ते सादृश्यावर अगर साधर्म्यावर अवलंबून असत नाही तर तो कार्यकारण भावावर अधिष्ठित असतो. कार्यकारण भाव म्हणजे काय? प्रयोजन, कार्यकारण मीमांसा. आता उदाहरण, आपण सर्वजण जे ऑनलाईन गुगल क्लासरूमच्या माध्यमातून मी अध्यापन करत आहे आणि तुम्ही ध्यान ग्रहण करत आहात, तर मी अध्यापन करण्यामागचा काहीतरी कार्यकारण भाव आहे मुलांनो. आपण कोणतंही काम कार्यकारण भावाशिवाय, प्रयोजनाशिवाय, हेतूशिवाय कामच करू शकत नाही मुलांनो. कारण आता उदाहरण म्हणजे वर्गात येऊन अध्यापन करण्याची सध्या परिस्थिती नाही, तरी मी ऑनलाईन गुगल क्लासच्या माध्यमातून दररोज आठवड्यातून 4 तासिका घेत आहे मुलांनो. आठवड्यातून 4 तासिका घेण्याचं काहीतरी प्रयोजन आहे, काहीतरी कार्यकारण भाव आहे. कोणतं कार्यकारण भाव आहे मुलांनो? ती माझी जबाबदारी आहे, माझी ड्युटी आहे. आठवड्यातून 4 तासिका घेणे ही ड्युटी आहे माझी मुलांनो. कारण ड्युटी हे काय प्रयोजन आहे. कारण ड्युटी असल्याशिवाय मी तासिकाच घेऊ शकत नाही मुलांनो. तर बाकीचे प्राध्यापक आठवड्यातून जे काही पेपर, त्या पेपरचे किती तासिका घेतात ते मला माहिती आहे. माझी ड्युटी आहे, माझं कर्तव्य आहे की आठवड्यातून 4 तासिका घेणे. दुसरे घेतात का नाही मला माहित नाही. ही शब्दशक्ती ते सांगते मुलांनो. मूळ शब्दाचा अर्थ वाचार्थ आणि लक्षात यांच्यातील मूळ शब्दाचा अर्थ वाचार्थ आणि लक्षात यांच्यातील सादृश्यावर अगर साधर्म्यावर अवलंबून असत नाही. बाकीचे तासं घेतात का नाही, मी त्यांच्याशी तुलना करत नाही. त्यांचं माझं सारखं आहे का मी पाहत नाही. ते घेतात म्हणून मी घेतो म्हणून हे अजिबात नाही. तर मी ह्यासाठी घेतो की ऑनलाईन तासिका घेण्याचा उद्देश काय आहे? कार्यकारण भाव आहे माझा. कार्यकारण भाव आहे. कारण काय, तो हेतू आहे. त्या हेतूसाठी, हेतूपूर्तीसाठी मी अशा प्रकारचं ऑनलाईन गुगल क्लासच्या माध्यमातून अध्यापन करत आहे. हाच भाव, हाच अर्थ या शब्दशक्तीमध्ये दडलेला आहे मुलांनो. मूळ शब्दाचा अर्थ वाचार्थ आणि लक्षात यांच्यातील सादृश्यावर अगर साधर्म्यावर ही शक्ती अवलंबून असत नाही तर ते कार्यकारण भावावर अधिष्ठित असते. उदाहरणार्थ, दूध हे साक्षात बलच आहे. या वाक्यामध्ये बलच या शब्दाला मी अधोरेखित केलेलं आहे, अंडरलाईन केलेलं आहे, बोल्ड केलेलं आहे. दूध हे साक्षात बलच आहे. दूध हे साक्षात बलच आहे. बलाचं काय कारण आहे? बल म्हणजे शक्ती, बल म्हणजे ऊर्जा. ही ऊर्जा कशामुळे आलेली आहे? ऊर्जा कशामुळे प्राप्त होते मुलांनो? ऊर्जा जेवणामुळे प्राप्त होते, ऊर्जा दुधामुळे प्राप्त होते, ऊर्जा ड्रायफ्रूट्स जे पोषक तत्व आहे त्यामुळे ऊर्जा प्राप्त होते, ऊर्जा अन्नामुळे प्राप्त होते मुलांनो. दूध हे साक्षात बलच आहे.
दूध हे साक्षात बलच आहे. पहा, म्हणून माणसं दूध पितात. दूध पिण्याचं काय कारण आहे? कारण त्यामुळे ऊर्जा मिळते, शक्ती मिळते. दूध हे साक्षात बलच आहे. या ठिकाणी आपल्याला दूध आणि बलच या ठिकाणी सारखं वाटतं मुलांनो. पण त्या सारखेपणावर ही शक्ती अवलंबून नाही मुलांनो. सारखेपणावर ही शक्ती अवलंबून नाही. पण बलाचं जे कार्यकारण भाव आहे ते दूध आहे मुलांनो. दूध शक्ती येण्याचं काय कारण आहे? दुधामुळे, दररोज दूध पिल्यामुळे, दूध पेय ग्रहण केल्यामुळे, पेय पिल्यामुळे माणसामध्ये ऊर्जा येते. दुसरे उदाहरण पाहून, आंबा हे साक्षात बलच आहे. आंबा हे साक्षात बलच आहे. आता पहा, आपण दूध पिलं काय, समजा आंबे खाल्लं काय, फळं खाल्लं, केळी खाली, गुआवा खाला, म्हणजे पेरू खाल्ले, हे फळं आहेत मुलांना. पण ही फळं आपण कशासाठी खातोच? आपण बलासाठीच खातोच ना. बल हे साक्षात, हे आंबा हे साक्षात बलच आहे. बलासाठीच आपण फळं खातो, जेवण घेतो, जेवण करतो, पाणी पितो, दूध पितो, तूप खातो वगैरे वगैरे. हे सगळं काही आपण आपलं शरीर निरोगी, सुदृढ, निरामय, तंदुरुस्त आणि सक्षम व्हावं म्हणून आपण आंबा, चिकू, पेरू वगैरे वगैरे फळे खातो आपण. कारण हे कशासाठी खातो? काय का खातो म्हणून? शक्ती निर्माण यावी, शक्ती निर्माण व्हावी, आपण ताकदवान, बलवान व्हावेत, आपण निरोगी व्हावेत. यासाठी हे अशा प्रकारचे आपण या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. आंबा हे साक्षात बलच आहे. काय बलाचं काय कारण आहे? आंबा खाल्ल्यामुळे, आंबा सेवन केल्यामुळे, आंबे खाल्ल्यामुळे माणसामध्ये काय येते? बल येते. हे अशा प्रकारचे उदाहरण आपला सारोपा या शब्दशक्तीच्या माध्यमातून आपल्याला घ्यावे लागतात मुलांनो. आणि हा जो घटक आहे, हा घटक आपण या वेगवेगळ्या माध्यमातून आपण शिकण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. शेवटचा प्रकार आहे मुलांनो, शुद्ध प्रयोजन लक्षणामधला. आपण सारोपा आपण उपादान पाहिलेलं आहे, आपण लक्षणा पाहिलेला आहे, सारोपा पाहिलेला आहे, आणि साध्यवचना आपण शेवटच्या शब्दशक्तीचा विचार करणार आहोत. साध्यवचना ज्या व्यक्ती अथवा वस्तूवर आरोप करावयाचा त्याचा उल्लेख केलेला नसतो. ज्या वस्तूवर किंवा व्यक्तीवर आरोप करायचा आहे, त्या व्यक्तीचा उल्लेख केलेला नसतो, फक्त त्या परिणामाचाच निर्देश केलेला असतो. व्याख्या पुन्हा एकदा पहा. ज्या व्यक्तीवर अथवा वस्तूवर आरोप करायचा असतो त्याचा उल्लेख केलेला नसतो, तर त्या परिणामाचाच निर्देश केलेला असतो. अशा शब्दशक्तीस साध्यवचना शब्दशक्ती असं म्हणतात. उदाहरणार्थ, मी हे बल प्राशनच करतो आहे. बल या शब्दाकडे अधोरेखित केलेलं आहे. मी हे बल प्राशनच करतो आहे. पहा, मी बल पितो आहे. पण कोणतं बल पितो आहे? पाणी पितो आहे, दूध पितो आहे, का आंबे खातो आहे? या गोष्टीचा, वस्तूचा, घटनेचा या ठिकाणी निर्देश केलेला नाही, फक्त परिणाम सांगितलेला आहे. मी बल प्राशन करतो आहे, मी बल प्राशन करतो, मी बल पितो, पण हे बल कशामुळे निर्माण होतं आणि मी बल का पितो, कोणत्या वस्तूसाठी पितो, कशासाठी पितो, याचं कारण काही सांगितलेलं नाही. मी हे बल प्राशन करतो आहे, हे म्हणजे काय आहे? हे या वस्तूचा त्यांनी उल्लेख केलेला नाही, नामोल्लेख केल्याने स्पष्ट ही वस्तू सांगितलेली नाही. पहा, जी काही वस्तू आहे, जी काही व्यक्ती आहे, जी काही वस्तू आहे, ज्याच्यावर आरोप करण्यात आलेला आहे, फक्त आरोप करण्यात आलेला आहे,
त्याचा उल्लेख केलेला नसतो, फक्त आरोप केलेला आहे, फक्त त्याचा उल्लेख केलेला नसतो, त्या परिणामाचा निर्देश केलेला असतो. कोणत्या वस्तूमुळे बल प्राप्त होतं, कोणत्या वस्तूमुळे ऊर्जा मिळते, फक्त ऊर्जा मिळते, पण कोणत्या वस्तूमुळे मिळते हे काही सांगितलेलं नाही. परिणाम काय होता हे सांगितलेलं आहे, पण कोणत्या वस्तूमुळे परिणाम निर्माण होतात ते या ठिकाणी सांगितलेलं नाही. दुसरं उदाहरण पाहूया. मी हे बलसेवनच करीत आहे, याही ठिकाणी तसं सांगितलं मुलांना. वस्तू या व्यक्तीचा आरोप करायचा, ज्या वस्तूवर किंवा ज्या व्यक्तीवर आरोप करायचा आहे त्याचा उल्लेख केलेला नाही, परंतु त्या परिणामाचा उल्लेख केलेला आहे. मी हे बलसेवनच करीत आहे, हे म्हणजे काय हे सांगितलेलं नाही. ती वस्तू सांगितलेली नाही, व्यक्ती सांगितलेली नाही. हे अशा प्रकारची शब्दशक्ती म्हणजे साध्य होसाना शब्दशक्ती. साध्य होसाना म्हणजे एकाच्या ठिकाणी दुसरं ठेवणे, दुसरी वस्तू ठेवणे आणि त्याच्यावर आपलं अस्तित्व निर्माण करणे. बस सांगायचं नाही, पण यांची जागा आहे, मी या ठिकाणी बसलेलं सांगायचं नाही, ही माझीच जागा आहे. ही काय आहे? माझी जागा आहे. नाही, पण ही माझी जागा नाही, ही दुसऱ्यांची जागा आहे, ही अची जागा आहे, मी ब बसलेला आहे, असं अजिबात सांगितलं जात नाही या शब्दशक्तीमध्ये. अशा प्रकारच्या शब्दशक्तीचे हे 4 प्रकार आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. आणि आज आपण लक्षणा शब्दशक्तीचा आपण या ठिकाणी समारोप करत आहोत. या ठिकाणी लक्षणा शब्दशक्ती या ठिकाणी संपलेली आहे. धन्यवाद.